ह्यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले. प्रवीण, तुम्ही भाड्यानं आला? रॅली होती, रॅलीमध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनलवाले फिरत होते. बऱ्याच लोकांचं त्यांनी इकडून लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला. मला ते सांगितलं आणि मला म्हणले की आम्ही तुम्हाला 4-5 हजार रुपये देऊ. किती देऊ? 4-5 हजार रुपये. त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. तुम्ही मला सांगा, ह्यांनी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं. ह्यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले. प्रवीण, तुम्ही भाड्यानं आला? तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला? इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून? ह्याचं बघा, हे बघा, हे व्हिडिओ आज केलाय, हे ऐका जरा. हे उघड, कसं उघडायचं? सभेमध्ये आरोप करतोय. बचत गटाच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि 500-500 रुपये त्यांना जेवून महिलांना इथं घेऊन आलेले आहेत. अशा पद्धतीचे असे बरेच महिला आहेत की त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्हाला 500-500 रुपये देऊ. हे असं एका माणसाला आरोप करायला लावलं. आता तो काय बोलतोय ऐका. तारीख होती कोर्टामध्ये गेलेलो होतो आणि रॅली होती, रॅलीमध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनलवाले फिरत होते. बऱ्याच लोकांचं त्यांनी इकडून लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आलेत आणि 500-500 रुपये घेऊन आलेत असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ. काही लोक त्याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणले की आम्ही तुम्हाला 4-5 हजार रुपये देऊ. किती देऊ? 4-5 हजार रुपये. हा, शो करताना आला नाही. हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून एक कोण माणूस आहे. सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं, बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा? हा माणूस 4-5 हजार रुपयासाठी हे विरोधक 4,000-5 हजार रुपये देऊन आपल्या लोकांची, आपल्या ताईंची बदनामी करण्याची ह्यांची परिस्थिती झालेली. त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे.